मुंबई मेट्रो मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता गायमुख मेट्रो स्टेशन। गायमुख मेट्रो स्टेशन जसं रेडी झाले तसं तुम्हाला कासारवडवली, आनंदनगर, मानपाडा, वाघबीळ सगळे मेट्रो स्टेशन रेडी होणार आहेत। पहिल्या लोकांना ठाणे स्टेशन पासून घोडबंदर रोड खूप लांब वाटत होता, परंतु आता याच मेट्रो स्टेशनमुळे घोडबंदर रोड लोकांना जवळ वाटू लागलाय, कारण की सगळे प्रोजेक्ट घोडबंदर रोडचे मेट्रो स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती। पण आज मी तुमच्यासाठी कासा प्रोजेक्ट आणलाय। कासारवडवली मेट्रो स्टेशन पासून जस्ट खाली उतरल्यावरती समोर तुम्हाला टाउनशिप प्रोजेक्ट 4.5 एकरचा डेव्हलपर बद्दल सांगायला गेलं तर तुम्हाला बोरिवली असेल, मालाड असेल, दहिसर असेल, जोगेश्वरी असेल, अंधेरी असेल, इकडे आपल्या कामाचा ठसा उमटवून वेस्टर्न साइडला आपल्या कामाचा ठसा उमटवून डेव्हलपर पहिल्यांदा ठाण्यामध्ये आलाय। लोकेशन प्रीमियम आणले, अगदी कासारवडवली नाक्यावरती 4.5 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट। अहो इमॅजिन करा, 52 फ्लोअरचे टावर आहे आणि तुमच्या रोड घरामधून मला खाली असं बँग ऑन मेट्रो स्टेशन बघायला मिळणार आहे। मार्केट, स्कूल, हॉस्पिटल, कॉलेज सगळं काही जवळ आहे। एक्झॅक्ट मेट्रो स्टेशनचं लोकेशन तुम्हाला दाखवलं कारण की प्रत्यक्षामध्ये मेट्रो स्टेशन ऍक्च्युअली रेडी झालंय। तुम्हाला ते दाखवण्याचं कारण एवढंच होतं, कारण की जसं गायमुख मेट्रो स्टेशन रेडी झालंय तसं कासारवडवली, मानपाडा, वाघबीळ सर्व घोडबंदर रोडची मेट्रो स्टेशन रेडी होणार आहे। आणि मेट्रो स्टेशनला लागून प्रोजेक्ट मी का बोलतोय, डेव्हलपरनी ऑफिस बघा, डेव्हलपरचं काम जसं प्रीमियम आहे, लोकेशन जसं प्रीमियम आहे, तसं डेव्हलपरनी मॉडेलवरती खूप छान पद्धतीने सांगितलंय। बघा मेट्रो तुम्हाला दिसते, जसं मी सांगितल्याप्रमाणे कासारवडवली इट्स बँग ऑन रोडला प्रोजेक्ट। बघा तुम्हाला मेट्रो स्टेशन आणि हा बाजूला प्रोजेक्ट 4.5 एकरचा टाउनशिप तुम्हाला दिसेल। इथे 52 फ्लोअरची बिल्डिंग तुम्ही बघा, 4.5 एकरमध्ये फक्त 3 टावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरफेस कार पार्किंग। तुम्हाला घोडबंदर रोडवरती जेवढे प्रोजेक्ट आहे एक वेगळा टावर असतो, तुम्हाला कार पार्किंगसाठी वेट करावं लागेल, पण इकडे तसं नाहीये। डेव्हलपरनी पोडियम लेवलला 5 लेवल पार्किंग आहे, खाली रिटेल शॉप आहेत, हा तुम्ही बघू शकता। आतमधला सर्व्हिस रोड तुम्हाला इट्स बँक ऑन रोडला का बोलतोय, कारण की मेट्रो स्टेशन बाजूला आहे। टाउनशिप प्रोजेक्ट अम्युनिटीज डेव्हलपरनी पोडियम लेवलला अम्युनिटीज दिल्या आहेत, पण त्याशिवाय वरती सुद्धा स्विमिंग पूल दिलेला आहे। खूप सारे प्रोजेक्टमध्ये डेव्हलपरने घोडबंदर रोडला अम्युनिटीज मध्ये स्विमिंग पूल दिलेला नाहीये, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अम्युनिटीज मध्ये स्विमिंग पूल मिळतोय, क्लब हाऊस मिळतोय। लक्झरी सेगमेंटमध्ये ज्या ज्या अम्युनिटीज लागतात 50 पेक्षा जास्त अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये मला बघायला मिळणार। कार्पेट मोठा मिळतोय आणि त्याशिवाय रोडला लागून प्रोजेक्ट। ही झाली तुम्हाला मॉडेलवरती प्रोजेक्ट। भविष्यामध्ये तुमची बिल्डिंग दिसणार कशी तर तुम्ही बघू शकता। आता सॅम्पल फ्लॅट डेव्हलपमेंट खूप छान बनवलाय, तो बघूयात। हल्ली कोणी पण प्रॉपर्टी घ्यायला निघतं ना, त्याच्या काही बेसिक रिक्वायरमेंट असतात, पण आता ना प्रत्येकाला अम्युनिटीज हवे। तुम्ही बघू शकता मल्टीपर्पज हॉल, प्रायव्हेट स्क्रीनिंग रूम, फिटनेस सेंटर, योगा स्टुडिओ, इंडोर क्लब गेम रूम तुम्ही बघू शकता। किड्स प्ले कोर्ट, टॉडलर्स प्ले कोर्ट विथ इक्विपमेंट्स, टेरेस गार्डन, मल्टीपर्पज कोर्ट, पोडियम यू, रूफ टॉपला स्विमिंग पूल, इतक्या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला मिळतात। 4.5 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट। फ्लॅट मध्ये आतमध्ये आल्या इंटेरियर बघूनच तुम्हाला कळेल इतका छान केलाय, असं वाटतं मीच हा फ्लॅट घ्यावा। बघा स्पेशियस 2 BHK। या 2 BHKचं वैशिष्ट्य काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मला 689चा कार्पेट आहे 2 BHK। 1 BHK बघायला गेलं 1 BHK 462 462। 2 BHK मध्ये एवढी जागा तुम्ही स्पेस तुम्हाला डेव्हलपरने करू शकता। तुम्ही पार्टिशन दाखवून तुम्हाला एक स्टोरेज, एक वर्क फ्रॉम होम किंवा लहान मुलांसाठी स्टडी टेबल ठेवून तुम्ही जागा दिलेली आहे। किचन बघा मातांना भगिनीनं किचनसाठी वेगळी ड्राय बाल्कनी दिली आहे, वॉशिंग मशीन ठेवायला। हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला इतकं सुंदर दिसतंय, तुम्ही समोर एकदा बघा। दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म आहे, 689चा कार्पेट, 689 2 BHK। बघा या साईडला कॉमन वॉशरूम, दोन्ही मास्टर बेडरूम दिलेत। या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे की याच्यामध्ये मला दोन्ही मास्टर बेडरूम आहे। हा तुमचा फर्स्ट कॉमन वॉशरूम मधला म्हणजे बेडरूम मधला वॉशरूम, फर्स्ट मास्टर बेडरूम, 2 मास्टर बेडरूम तुम्हाला मिळतात। USP पॉइंट आहे या प्रोजेक्टचा। हा तुमचा सेकंड मास्टर बेडरूम। 2 BHK ची प्राइस 96 लाख प्लस टॅक्सेस। वॉर्डरोबला जागा दिलेली आहे बघा। 2 BHK 96 लाख प्लस टॅक्सेस। 1 BHK बघायला गेलं 462 कार्पेट आणि ते फक्त 64 लाख प्लस टॅक्सेस। ही झाली कार्पेट बद्दल प्राइस बद्दल माहिती, परंतु पेमेंट फ्लेक्सिबिलिटी 3 पेमेंट प्लॅन आहेत। एक तर CLP कन्स्ट्रक्शन लिंक प्लॅन, दुसरी 5% भरा, 20% तुम्हाला बँक देते, 80% पेमेंट ऑन परेशन, म्हणजे 20% मध्ये 5% तुमचे, परत 10% बँकेचे, असं तुम्हाला पार्टली पेमेंट बँक देते। एक 2080 ची स्कीम आहे, एक फिक्स EMI ट्रिप 9,999 1 BHK, 2 BHK 15,000।
तुम्हाला जर 500 पर्यंत फिक्स EMI पाहिजे, फिक्स EMI स्कीम आहे. मग तुम्हाला फक्त इच्छाशक्ती पाहिजे की इथं फ्लॅट घेता नागेश सर. तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे, तुमच्या पेमेंट फ्लेक्सिबिलिटी प्रमाणे तुम्हाला इथं फ्लॅट मिळेल. मी पुन्हा सांगेल, काही जे पॉईंट आहे या प्रोजेक्टचे प्लस पॉईंट, एक तर कासारवडी रोडला प्रोजेक्ट, एक तर त्याच्यामध्ये इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे, एक तर सरफेस कार पार्किंग आहे. तुम्हाला एवढी जागा दिली आहे, तुम्ही स्टडी रूम करू शकता. मिनिमम 2.5 BHK सुद्धा म्हणता येईल या 2 BHK ला. पेमेंट फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला मिळते. चला तर मग विचार कसला करतात, नागेश गोसावी, नो ब्रोकरेज, फ्री पिकअप आणि ड्रॉप. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर इथे बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.